स्टार्ट झालं. हॅलो नमस्कार, माझं नाव सामरकडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी ओझर गावामध्ये आलो आणि ओझर गावामध्ये आल्यानंतर जे काका आहेत ते थोडीशी माहिती वगैरे देतात तुम्हाला. ठीक आहे, ओझर गावात जे ऋषी खोऱ्यामध्ये देतात ओझर गावामध्ये, ते आपण त्यांची माहिती थोडीशी घेऊया. ठीक आहे. ऋषी महाराजचं स्वयंभू ठिकाण आहे तिथं. म्हणजे पहिले ते ऋषी महाराज लोकांना भेटी देत होते तसे. तर म्हणजे प्रसिद्ध झालं ते. तर त्याच्यानंतर आज लोक 1970 काय झालं, आमच्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. एक ऋषिकेशचे स्वामी आले होते सर्वदास भारती. त्यांना तिथे 4 महिने मुक्कामी राहिले. हे त्याच्या गुरुचे गुरु आहेत. ते ऋषिकेशून जे आले का नाही, त्याचे गुरु हे गुरु आहेत इथले ऋषी, असं याचं म्हणणं आहे. त्यांचा तिथचा अभ्यास योग्य साधनेचा अभ्यास झाला पूर्ण. मग ते तिथून त्यांच्या गुरुने इथे पाठवलं. महाराष्ट्रात वझर या गावी माझे गुरु आहेत म्हणून, त्याच्या पुढचं जर तू शिक्षण घ्यायचं असेल तिथेच आहे म्हणून ते इथे आले होते. शोध आले. इथे 4 महिने राहिले. इथे त्यांनी अनुष्ठान वगैरे केलं. 4 महिन्यानंतर ते गुप्त आले. त्याच्या समोर एक मनोहर ठाकूर म्हणून उज्जैनचा माणूस आला होता. तर त्या उन्हावरने सुद्धा ही दीक्षा घेतली योग साधनेची. तर त्या काय झालं की ते गुप्त आले. त्यानंतर मनोहर ठाकूर वगैरे गेला तिकडे निघून राहिला होता. त्यानंतर काय झालं, आमची ती यज्ञ झाला. आम्ही गावकऱ्यांना त्यांना प्रश्न मांडला होता, आमच्या वझरले पाण्याची टंचाई आहे, पाण्याचं काहीतरी हे पाहिजे, ऋषी महाराजले पाणी मागा आमच्यासाठी. तेव्हा मला ऋषी महाराजला भेट झाली, तर काय मागू तुमच्याबद्दल. तर त्यांनी ऋषीबाबांनी त्याची भेट झाली. त्यांनी पाण्याचा प्रश्न ऋषी महाराजला केला. तर ऋषी महाराजनं सांगितलं, तुम्ही इंद्रवरून यज्ञ करा, तुमच्या गावचं पाण्याची समस्या मिटेल. तर खरंच तो त्यावेळेस मग आमच्या गावाला यज्ञ केला. तर त्या यज्ञाची पत्रिका वगैरे आम्ही काही कोणाला पाठवलं नाही, पण त्या स्वामीजीनं त्याला स्वप्नातून सांगितलं काठमांडूले की वझर गावाला यज्ञ केला, तू त्या ह्याच्यात जा. त्या पूर्णाहुतीच्या दिवशी तो ठाकूर आला होता इथे, मनोहर ठाकूर, त्या शिष्य. तर त्यांनी सुद्धा दीक्षा घेतलेली होती, भगवे कपडे वगैरे होते. तो आमची 4 दिवस आला इथे. तर त्यावेळेस पण आमच्या खरंच पाण्याची समस्या मिटली आमच्या गावची. तर आता आहे बा काय सांगा. तुम्ही काही काका सोडून माहिती वगैरे काही वगैरे आपलं कृषी बाबा काही. पाणी म्हणजे ऋषीबाचं म्हणजे कसं की ऋषीबा खरं ते स्वामीजी आले आणि त्यानं आम्हाला धडा शिकवला की तुम्ही असं असं करा. त्याप्रमाणे आम्ही गेलो ना, तर खरं आता कुठे बी पाणी लागते आमच्या. बरोबर आहे. 300 फुटाला 350 फुटाला महाराजची कृपा इथं झाली, कृषी बाबाची. बाबाची कृपा झाली म्हणून हे. धन्यवाद. धन्यवाद. राम राम. ऋषी खोरा म्हणून ठिकाण आहे बघा, व्हिडिओमध्ये दिसतं. ही ऋषी खोरा म्हणून ठिकाण आहे वरजर गावामधलं. आणि ती बी डोंगरामधलं पाळामधलं अंदर आहे बघा, तुम्हाला दिसतं व्हिडिओमध्ये. ऋषी खोरा म्हणून आहे. आणि पहिले ऋषी या खोऱ्यामध्ये राहिलेलं पहिले. आणि पूर्ण जंगल वगैरे तुम्हाला दिसते, बडे जंगल ठिकाण आहे. धबधबा आहेत, अस्वल प्राणी आहेत, सगळं जंगल वगैरे ठिकाण आहे भरपूर. या जंगलामध्ये तुम्ही या जंगलामध्ये येऊ शकता बघण्यासाठी. ओझर गावामधून 2 ते 5 किलोमीटर हे गाव आहे, जंगल आहे बघा, तुम्हाला दिसते पूर्ण जंगल ठिकाण, जंगल वगैरे आहे. पूर्ण धबधबे, जंगल व पाणी. पावसाळ्यामध्ये भरपूर धबधबे वगैरे असतात. इथं ह्या धबधबा आहे पावसाळ्यामध्ये, धबधबा रस्ता. इथं तुम्ही चॅनल सबस्क्राईब सुद्धा करू शकता, लाईक करू सुद्धा करू शकता, शेअर करू सुद्धा करू शकता. ठीक आहे. हे बरं आहे. शामराव होंडा बोलतात माझे यूट्यूबवर. आणि भरपूर बघण्यासाठी ठिकाण आहे. तुम्ही असे या ठिकाणी या आणि भरपूर बघण्याचं ठिकाण आहे. या तुम्ही चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा, लाईक आणि शेअर करा. हे ओझर गावामधलं ठिकाण आहे, ऋषी खोरा म्हणून ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही सुद्धा या. आणि भरपूर असोरा विसोरा आहे, मंदिर छोटंसं आहे. हा ऋषी खोऱ्यामधलं आपण काडी टाकून टाकते. एक 5 ते 10 फुटाची काडी आहे, छोटीशी काडी 5 फुटाची. अंदर टाकणार आहे. अंदर टाकल्यानंतर आपण ज्या हा खोरा तुम्हाला दिसतो या खोऱ्यामध्ये आपण अंदर काढे टाकणार आहे. जे आपल्या हातामध्ये ज्या बॉटल आहे, त्या बॉटलमध्ये पाणी थोडं येणार. पाण्यानंतर थोडंसं जे येईल ते आपलं नशीब म्हणाल. ठीक आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा. बघा ऋषी खोऱ्यामधलं हे ऋषी खोरा. तर ऋषी खोऱ्यामध्ये अंदर पाणी ते काढी टाकल्यानंतर त्यात थोडंसं पाणी येणार बॉटलमध्ये आणि त्याच्यात पडसं समजून म्हणून तो आपल्याला डोळ्याला लावलं पडतं. ठीक आहे. तुम्ही सुद्धा या, दर्शन करा. हे तर ऋषी खोऱ्यामधलं ठिकाण आहे. हे बाबा ऋषी खोऱ्यामधले बाबा या ठिकाणी या गावी आले. या गावाने पाणी टंचाई
भरपूर दूर गेले, पाणी भरपूर आहे गावामध्ये आहे, नाल्याला पाणी आलं त्याच्यामुळे ते थोडं नाही पाणी त्यांच्या मिटली बाबा आल्यामुळे, ऋषी खोऱ्यामधले बाबा जे आहे आल्यामुळे पाण्याची टंचाई आहे ती पूर्ण मिटली आहे. पाणी दिसते म्हणून राहिलं आता त्यांचं भक्त लोक हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये त्या सर्वामध्ये खूप गर्दी असते इथं, 12 महिने गर्दी असते इथं या मंदिरामध्ये. मी या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ऋषीखोऱ्यामधलं अंदर या ऋषीखोरा म्हणून अंदर ऋषीखोरा बाबा तपच्चर स्थापना ऋषीखोऱ्यात अंदर केली बाबा, आणि भरपूर ठिकाणं बघण्यासाठी ठिकाण छोटंसं मंदिर आहे आणि दगड जो आहे अंदरून आपण मध्ये आला आहे अंदर बरोबर टीनामध्ये पडला तर देवाची कृपा म्हणून आहे. आणि भरपूर जंगल आहे, छोटंसं मंदिर दिसते मला बघा, छोटंसं समजा महादेवाचं मंदिर आहे, छोटंसं बघण्यासाठी मंदिर वगैरे तुम्हाला दिसते. मंदिर छोटंसं आहे, बाबा येऊन गेलं इथं, बाबाकडून जंगल वगैरे दिसते मला, बडे जंगल ठिकाण आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही येऊ शकता दर्शन करण्यासाठी. वजर गाव यावं लागते, वजर गावातून 5 ते 6 किलोमीटर अंतर हे गाव आहे. आणि शिखराचं म्हणजे कुठं जंगल असो नागपूर आणि सकाळच्यामध्ये थोडंसं मंदिर आहे, शंभू महादेवाचं पीठ आहे, जुनं मंदिर आहे, ज्यामध्ये पाठोपा आहे शंभू महादेव पीठ वगैरे हे आता आहे तिथं मोठं बघायला दिसते मला. शंभू महादेव पीठ मला दिसतं सगळ्यामध्ये पूर्ण गर्दी असते. महाराज सातमत्ता पत्रे करते महाराजची पूर्ण जंगल खाली उतरणार पूर्ण जंगल दिसते मला, जंगल बघण्यासारखं जंगल आहे. तुम्ही या ठिकाणी येऊ शकता पायासाठी खाली उतरणार आहे घोड्यामध्ये दर्शन करणार ठिकाण तुम्ही असे या ठिकाणी येऊ शकता. तिथं बारेमध्ये भक्त लोक येत असतात, इथं खूप गर्दी असते, सर्व म्हणजे याच्यापेक्षा गर्दी असते भरपूर. धबधबा चालू असतो इथं, अपघात उतरणार खाली बघा, हळू लोक खाली जाणार आहे कारण घसरायचे पायऱ्या पाळपट्टी असल्यामुळे शिस्तात चढून लागते. मंदिर दिसते मला, तर आपण थोडं खाली आलो आणि छोटंसं मंदिर आहे शंभू महादेवाचं आणि बघा खोरे बाबाचं ऋषी खोऱ्याचं बाबाचं मंदिर छोटं दिसते मला बघा व्हिडिओमध्ये. आणि भरपूर बघा ठिकाण आहे, तुम्ही सुद्धा याच ठिकाणी या मंदिराला व्हिजिट करा. आणि पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा ठिकाण आहे, या ठिकाणी बघण्यासारखं ठिकाण जंगल वगैरे भरपूर असोला वगैरे करणे आहे जंगलामध्ये, तुम्ही बी या जंगलामध्ये. आणि मंदिर बढिया मंदिर वगैरे आहे, ठिकाण आहेत जबरदस्त. आणि पायऱ्या वगैरे आहेत घसरगुंडीसारखे पायऱ्या आहेत, पाय सगळे की पहिले खाली म्हणून पडते अशा पायऱ्या आहेत. जंगल एरिया पूर्ण असल्यामुळे भीती वाटते, संध्याकाळच्या आतमध्ये दर्शन करायला जावं लागते खाली. 2 ते 3 किलोमीटर अंतर असलेलं हे मंदिर आहे, छोटंसं मंदिर शंभू महादेवाचं आणि ऋषी खोरा बाबाचं मंदिर आहे. अंदर खाली आपली उतरावं लागतं दरीमध्ये, जास्त अंतरावर नाही आहे, 2-3 किलोमीटर अंतर असलेलं मंदिर आहे. ठीक आहे, तुम्ही बी या दर्शन करण्यासाठी. बघा दिसते मला, आपण चाललो आता मंदिरात दर्शन करण्यासाठी. दिसते मला व्हिडिओमध्ये दिसलं असेल, मग पहिले व्हिडिओ गेला ज्यामध्ये आणि पाहिलं असेल गेलं. आणि हा रस्ता जाते ऋषी खोऱ्यामध्ये अंदर आहे खोऱ्यामध्ये बघा तुम्हाला दिसते हा ऋषी खोऱ्याचा रस्ता. तुम्ही बी या दर्शन करण्यासाठी. आणि खूप बडे ठिकाण आहे, नर्सरी ठिकाणं पाळपट्टी वगैरे सगळं ठिकाण या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुम्ही बी या आणि बघण्यासाठी भरपूर ठिकाणं. वजरगावमधले ऋषी खोरा म्हणून हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणी आपण चाललो आता खाली उतरणार बघा, चाललो आपण खाली उतरणं मंदिर आहे इकडं. धबधबा इथं आणि भरपूर ठिकाणं बघण्यासारखं आहे. आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा, लाईक करा, फॉलो सुद्धा करा चॅनल. आणि आपण उतरणार ऋषी खोऱ्यामधलं अंदर आतमध्ये दरीमध्ये थोडंसं दरी आहे बघण्यासाठी. तिथे भरपूर जंगल वगैरे आहे, ठिकाणं असोला वगैरे असते, प्राणी वगैरे जंगलामध्ये बघण्यासाठी भरपूर ठिकाण आहे. बघा तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये. या माझ्या श्याम दाखवून यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज आपल्या झाले ऋषी खोऱ्यामध्ये तुम्हाला दर्शन पूर्ण दाखवणार आहे. बघा ऋषी खोऱ्यामध्ये दाखवून जाणार आहे आणि पूर्ण जंगल दिसते ऋषी खोऱ्यामधलं. ठीक आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा.
पूर्ण जंगल दिसते शिवारामध्ये दगडा वेगळा दगड